बीड जिल्ह्यातला मसाजोग गावचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसापूर्वी राजकीय वादातून निर्घुण हत्या करण्यात आली। या घटनेतील मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज कोल्हापूर जिल्हा सरपंच परिषदेच्या मार्फत करण्यात आली। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी बोलताना जिल्ह्यातील 12 तालुक्यातील सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेचा तीव्र निषेध करत आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तर याबाबत महाराष्ट्रभरातील सरपंच उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय। तर मराठा समाजाला संपवायचा घाट केला जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आलाय। लोकांची आमची मागणी आहे, निश्चितपणाने जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर सर्व सरपंच रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करतील आणि सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत। मुंबईचा कोल्हापूर जिल्हा समन्वयक या नात्यानं या सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाल्या ती राजकीय सूडबुद्धीनं हत्या झालेली आहे आणि ती अतिशय निर्घुणपणे माणुसकीला काळीमा फासणारी हत्या झालेली आहे आणि म्हणून याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे। म्हणून या ठिकाणी उद्याच्या काळात जो तपास आहे तर तपास हा CIDपेक्षा SIT पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली हा निरीक्षणाखाली तपास व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि हे तपास लवकरात लवकर पूर्ण करून बाकीचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करावी आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल अशा पद्धतीने त्याचा तपास करावा अशी मी महाराष्ट्र सरकारकडे विनंती करतो। देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या SIT म्हणून खासपणे याची चौकशी करावी अशी मी सरपंच परिषदेच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या शाखेच्या वतीनं विनंती करतोय। लोकशाही मार्गानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवेदनं देऊन सरकारला ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत। जर सरकारनं ह्या बाबतीत त्वरित जर न्याय देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली नाहीत तर महाराष्ट्रभरचे सरपंच हे रस्त्यावर उतरले जातील आणि सरकारला बाकी जागा करतील। सरकारनं सरपंचांच्या संयमाचा अंत पाहू नये एवढंच या निमित्तानं मी सांगतो। बीड जिल्ह्यामध्ये जी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या केली की ती अशा प्रकारे क्रूर मारून त्यांना जी राजकीय दबावापोटी जेणेकरून मराठा समाजाला संपवायचाच विडा उचलला आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। या सरकारला आता आम्हाला जाब विचारलाच पाहिजे आणि अशा जर आमच्या लोकांच्या हत्या होत गेल्या तर आम्हाला सुद्धा हत्यारं घेऊन फिरल्याशिवाय गत्यंतर नाही आणि आम्ही ह्याचा जबाब आज विचारण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही इथं हजर राहिलेलो आहे। सगळी सरपंच 12 तालुक्याचे सरपंच इतर आमचे मराठा महासंघाच्या जिजाऊ ब्रिगेड आणि सगळे आम्ही इथं येऊन आम्ही आज कलेक्टरना निवेदन देऊन त्याद्वारे आम्ही आमचं म्हणणं कलेक्टरांच्या समोर मांडणार। सरपंच संतोष देशमुख यांच्यावर ज्या पद्धतीनं प्राणघातक हल्ला करून त्यांचा जो जीव घेण्यात आलेला आहे त्याचा या ठिकाणी इथं प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो आहे। करवीर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिव आणि आपली ही संघटना कार्यकारिणी संघटना याच्या वतीनं मी एवढंच सांगू इच्छितो आहे, सरपंचांना ज्या पद्धतीनं अमानुषपणे हत्या झाली, सरपंच हे संविधानिक पद आहे आणि असा हा गैरकृत्य करून संविधानाच्या कायद्यालाच हात घातलेला आहे ह्या लोकांनी। फडणवीस साहेबांना सुद्धा या माध्यमातून एक हे आव्हानच आहे, कारण साहेबांसुद्धा वेळोवेळी भाषणं आम्ही ऐकले, संविधानात्मक कोण पुढं जाईल त्याचा आपण कायमचा बंदोबस्त करणार हे वेळोवेळी आम्ही ऐकत आलेलो आहे। आता साहेबांसुद्धा फडणवीस साहेबांसुद्धा तर जबाबदारी आहे त्यांच्या पद्धतीनं कुठलेही मला असं वाटते त्यांनी साम दाम दंडभेद सगळं पद्धतीचं वापर करावा। त्यांची कुठली पथकं जी लवकरात लवकर जे कार्यवाही करतील ती नेमावीत आणि लवकर याचा उलगडा लावावा आणि फाशीच्या आहे मगाशी आपल्या साहेबांनी म्हणल्याप्रमाणे फाशीपर्यंत त्यांना लवकरात लवकर फाशी कशी होईल याचा बंदोबस्त त्यांनी करावा। कोल्हापूरच्या वतीनं म्हटलं तर कोल्हापूर काय आहे हे काय महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही। आमच्या पद्धतीनं आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर काय होईल हे सुद्धा महाराष्ट्र राज्याला माहिती आहे। राज्यातसुद्धा कोल्हापूर शहराची दखल घेतली जाते। मी आता एवढंच सांगेन की लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा ह्याचे पडसाद कुठल्या पद्धतीने उमटतील हे तुम्हाला मी आता सांगू शकत नाही आणि त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं
कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.